Airlines, Prayojan, Sofa Factory, the complete living solutions under one roof. आगामी निवडणुका एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात लढणार, बंद दाराआड झालेल्या चर्चेमध्ये अमित शहांनी आश्वासन दिल्याची चर्चा. जयंतराव पाटलांच्या तोंडामध्ये साखर पडो आणि त्यांचं म्हणणं खरं ठरो. राष्ट्रवादीचाच मुख्यमंत्री होईल या जयंत पाटलांच्या दाव्याचं अजित पवारांकडून स्वागत. जयंत पाटलांच्या तोंडात साखर पडो, अजित पवारांची प्रतिक्रिया. काय केल्यामुळे पक्षाकडून तिकीट कापलं जातं याची नागपूरमध्ये जाऊन बावनकुळेंकडून माहिती घेतो अजित पवारांचा खोचक टोला. महाराष्ट्र दिनी मुंबईमध्ये बीकेसी मधील मैदानावर महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा. सभेतून शक्ती प्रदर्शनाची तयारी. मुख्यमंत्री शिंदे उदय सामंत उद्या घेणार शरद पवारांची भेट. बारसू रिफायनरी संदर्भात करणार चर्चा. कोकणाच्या विकासाआड कुणी आलं तर सोडणार नाही, केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा विरोधकांना इशारा. स्ट्रीट फर्निचर घोटाळ्याबाबत आदित्य ठाकरेंचं बीएमसी आयुक्तांना पत्र. महापालिकेनं स्पष्ट भूमिका मांडावी, आदित्य ठाकरेंची मागणी. राज्यात पुढील 5 दिवस अवकाळी पावसाचा इशारा. अवकाळी आणि गारपिटीनं शेतकऱ्यांच्या स्वप्नांचा चिखल. कोल्हापूर बाजार समितीमध्ये महाविकास आघाडीचा दणदणीत विजय, तर जळगावातील बोदवड बाजार समितीवरती खडसेंचं वर्चस्व कायम. गडचिरोलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीमध्ये 3 नक्षलवाद्यांचा खात्मा. महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला मोठी कारवाई. भिवंडी इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेमध्ये मृतांची संख्या 6 वर. एनडीआरएफची 4 पथकं घटनास्थळी. अद्यापही बचाव कार्य सुरू. भिवंडीत ढिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तीची तब्बल 20 तासानंतर सुखरूप सुटका. वाढदिवसाच्या दिवशीच मिळाला दुसरा जन्म. मन की बात ही माझ्या मनाची आध्यात्मिक यात्रा. 100व्या मन की बात मधून पंतप्रधान मोदींचा देशवासियांशी संवाद. आणि ट्विटर आता प्रकाशकांना प्रत्येक लेखावर शुल्क आकारण्याची परवानगी देणार. एलॉन मस्क यांची घोषणा.